जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार शहरातील अंधारे चौकात विठू माऊलीची भव्य 12 फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण। 5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक। वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ आराध्य दैवत विठ्ठल माऊलीचा 12 फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर शहरातील अंधारे चौकात लोकार्पण करण्यात येणार आहे। तत्पूर्वी आदल्या दिवशी 5 जुलै रोजी मूर्तीची मिरवणूक काढण्यात येईल। मूर्ती विराजमान होत असलेल्या ठिकाणची शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाहणी केली असून नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय असून वारकरी संप्रदायासह सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विठू माऊलीचे खुले दर्शन व्हावे यासाठी शिवसेना संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून शहरातील अंधारे चौकात पालिकेच्या वतीने पांडुरंगाची विटेवर कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या 12 फूट उंच अशा भव्य मूर्तीचे 6 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात येणार आहे। नाशिक येथून मूर्ती बनवण्यात आलेली आहे। मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात आले असून शनिवार 5 जुलै रोजी मूर्ती नंदुरबारात दाखल होईल। त्या दिवशी दुपारी 2 वाजता धुळे चौफुलीपासून टाळ मृदुंगाच्या गजर पारंपरिक वाद्य व विठू माऊलीच्या जयघोषात अंधारे चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे। आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मूर्तीचे लोकार्पण होणार असल्याने अंधारे चौकात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। 2 दिवस चालणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। एक संकल्प केलेला आहे इथं अंधारे दादाच्या चौकामध्ये। तिथं भगवान पांडुरंगाची आपण मूर्ती आणतोय आणि भगवान पांडुरंगाला सुद्धा 6 तारखेला आषाढी एकादशीच्या दिवशी 6 तारखेला नंदुरबार मध्ये सुद्धा भगवान पांडुरंगाची मूर्ती आपल्याला स्थानापन्न करायची आहे। तुम्ही आम्ही कधीही पंढरपूरला दिल्लीमध्ये गेलो नाही, पण तरी सुद्धा आपला पंढरपूर नंदुरबार मध्ये व्हावा या दृष्टिकोनातून आपण एक चांगली भगवान पांडुरंगाची मूर्ती सुद्धा आपण आणतोय। ती केव्हा येईल हे अजून मला माहित नाही, उद्या माहित पडेल, पण 2-4 दिवस अगोदरच तिला आणावी लागेल, तिला बसवावं लागेल। पण तिच्या पण मिरवणुकीमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रित करेन, आपण सुद्धा, कारण येणारी मूर्ती ही धुळे चौफुलीवरूनच येईल आणि अंधारे चौकापर्यंतच आपल्याला घेऊन जायची आहे, बाकी कुठेच न्यायची नाही, तिथंच स्थानापन्न करायची आहे। पण त्या मिरवणुकीला सुद्धा आपण सगळ्यांनी यावं असं पुनश्च एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आपण